आज दिनांक 26 जानेवारी 2026 जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रजासत्ताक दिन पार पडत असताना या प्रसंगी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार वानखेडे, उपाध्यक्ष सौ सिंधुताई गजानन वानखेडे, त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राजरतन दवणे, त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायत सदस्य श्री विठ्ठलराव वानखेडे आणि उपसरपंच दवणे भाऊ आणि गावातील प्रतिष्ठित पालक, पत्रकार बंधू आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथील प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडत असताना आता ह्या आमच्या अंगणवाडीच्या सेविका आहेत आणि ह्या आमच्या साखरा या गावातील आणि शाळेतील स्वयंपाकी आता हे आमचे अध्यक्ष आहेत. आणि अशा या मंगल प्रसंगी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथील सर्व विद्यार्थी एका लाईनमध्ये, सुरामध्ये, तालामध्ये स्लोगन म्हणत आणि अतिशय छान अशी आपली दोन जोडी करत चालत आहेत. आणि ह्या सर्व प्रसंगामध्ये मार्गदर्शन करत असताना जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथील सर्व शिक्षकवृंद तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सर्व मान्यवर मंडळी आणि ग्रामपंचायतच्या मान्यवर मंडळी या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभत असताना आमच्या शाळेतील आता हे लांडगे सर आहेत, जे की विद्यार्थ्यांना योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन करीत आहेत. आणि आमचे विद्यार्थी अतिशय छान आणि अतिशय व्यवस्थित असे एका लाईनमध्ये चालत आहेत. आणि या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन आमचे अध्यक्ष करत आहेत. पाहत हे आमचे विद्यार्थी आपल्याला हाय करत आहेत. अतिशय छान अशा पद्धतीने आता ही रॅली पार पडत असताना आता आमच्या शाळेच्या परिसरामध्ये आमच्या परिसरापासून थोडं दूर आहे. समजा आता साखरा या गावामध्ये साईप्रकाश विद्यालय आहे. साईप्रकाश विद्यालय येथील हे विद्यार्थी आहेत. अतिशय छान अशा पद्धतीने ढोल वाजवत असताना साईप्रकाश येथील विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक मुख्याध्यापक शिंदे सर आणि तथा सर्व मान्यवर शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन करीत आहेत. आणि साईप्रकाश विद्यालय साखरा येथील विद्यार्थी अतिशय छान असे एका लाईनमध्ये आणि व्यवस्थित चालत आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हे आमचे शिक्षक आहेत, जे की योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. आता हे आमच्या भारतमाता आहेत आजच्या. या आमच्या अंगणवाडीताई, आमच्या अंगणवाडीचे आता चिमुकले विद्यार्थी. आता हे आमचे पाईकराव सर, पालेपॉड सर, पाटील सर आणि त्याचबरोबर आमचे टेक्नोसेवी कवडे सर, जे की सर्व विद्यार्थ्यांना योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थीसुद्धा अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने एका लाईनमध्ये, एका सुरात, तालात व्यवस्थित चालत आहेत. या प्रसंगी आम्हाला आमच्या शाळेच्या पटांगणात उपस्थित असलेल्या अंगणवाडीताई यांचंही आम्हाला सहकार्य लाभला. आणि या सर्वांच्या सहकार्याने अतिशय आनंदित आणि उत्साहात आमचा प्रजासत्ताक दिन पार पडत असताना हे आमचे विद्यार्थी आहेत, जे की अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने स्लोगन म्हणत एका सुरात तालात चालत आहेत. फारच छान. पहा आता हे आजचं आपल्या संपूर्ण भारत देशासाठी आणि सर्व भारतीयांना अभिमानाचा असलेला आजचा हा दिवस आणि हे आजचं हे क्षण आता हे आमचे कदम सर आहेत. आणि व्यवस्थित अशा पद्धतीने पार पडत असताना आता हे आमचे अध्यक्ष विद्यार्थ्यांना योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. अशा पद्धतीने जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथील प्रजासत्ताक दिन पार पडत असताना हे आमचे पालक वर्ग आहेत, जे की आपल्याला नमस्कार करत आहेत, चौकात उभे आहेत. रॅलीच्या वेळेस आमचे सर्व पालक एका लाईनमध्ये उभे राहून पाहत असताना हे आमचे भारतमाता आता आता शाळेत जवळ आलेले आहे. पाहता शाळा जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आता आज आमची रॅली पूर्ण झालेली आहे
म्हणून आमचे विद्यार्थी आता तुम्हाला धावताना दिसतील थोड्या वेळामध्ये, जे की शाळा जवळ आल्याचा त्यांना एक प्रकारचा आनंद आहे. हे पहा, ह्या आमच्या अंगणवाडीच्या ताई आहेत आणि हे आमचे विद्यार्थी अतिशय छान अशा पद्धतीने चालत असताना रॅलीमध्ये आमचे विद्यार्थी आणि वेगवेगळ्या प्रकारे स्लोगन म्हणत चालत असलेले हे आमचे विद्यार्थी. आता तुम्ही पाहू शकता, आता सदर व्हिडिओमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना कव्हर केलेलं आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी आता 1ली ते 7वीपर्यंत आमचे सर्व विद्यार्थी जे आहेत आम्ही त्या सर्वांना या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, जेणेकरून एकही विद्यार्थी आमच्या व्हिडिओपासून दूर राहू नये आणि सर्वांना आनंद वाटावा. आता हे आमच्या साईप्रकाश विद्यालयातील मान्यवर शिक्षक मंडळी आणि मुख्याध्यापक हे आहे करत आहेत आम्हाला आमचे विद्यार्थी. पहा, हे पहा, अतिशय ढोल ताशांच्या आवाजासह आणि अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने चालत असताना आमच्या साखरा गावातील साईप्रकाश विद्यालयाचे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करत असताना आमचे साईप्रकाश विद्यालय येथील शिक्षक मंडळी आणि मुख्याध्यापक हे अशा पद्धतीने आता आमची रॅली आता संपलेली आहे. आता आम्ही शाळेच्या परिसरात आलेले आहोत. आमचे अध्यक्ष नंदकुमार वानखेडे महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत असताना त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत असताना आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत असताना आमच्या शाळा व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार वानखेडे भाऊ आणि यांनी योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन करत असताना आमचे शिक्षक वर्ग हे पहा, हे आमचे साखरा या गावातील सर्व प्रतिष्ठित पालकवर्ग आहेत, जे की आजच्या आमच्या शाळेतील प्रजासत्ताकाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हे पहा, अतिशय प्रतिष्ठित आणि अतिशय मान्यवर असे आमचे हे पालकवर्ग. आणि ह्या प्रसंगी तुम्ही पाहू शकता की आमच्या आता महापुरुषांच्या जे काही प्रतिमा आहेत त्यांना वंदन करत असताना आमचे अध्यक्ष सरपंचताई, उपसरपंचताई आणि त्याचबरोबर आमच्या विठ्ठलराव महापुरुषांच्या प्रतिमेस प्रणाम करत असताना आमच्या गावातील प्रतिष्ठित पालक आणि त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, उपाध्यक्ष, आता हे आमचे संभाजी फकुळे पालक आहेत, ज्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असतो. आमच्या गावातील आदरणीय सर आणि आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित पालक की ज्यांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या मेहनतीने आमच्या शाळेचा अतिशय वेगाने विकास होत आहे आणि या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे, असे हे आमचे पालकवर्ग. आज यावर्षी जे काही माजी मुख्यमंत्री समृद्ध शाळा आहे हा कार्यक्रम जो राबवण्यात आला, या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा या गावाने 3य क्रमांक पटकावलेला आहे. हे आमचे सदस्य संदीप भाऊ, हे आमचे प्रतिष्ठित पालक. तर ह्या गोष्टीचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आमच्या तालुक्यात 3रा नंबर आला माजी मुख्यमंत्री समृद्ध शाळामध्ये. आणि आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करू आमच्या शाळेचा चांगला विकास करण्याचा आणि चांगलं डेव्हलपमेंट करण्याचा आणि पुढच्या वर्षी पुन्हा चांगला नंबर आणण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आता हे ग्रामपंचायत साखरा येथील दृश्य आहे, जे की सरपंच आणि उपसरपंचताई, आमच्या साखरा गावातील उपसरपंच आदरणीय धवणे भाऊ, अंगणवाडीचे ताई आणि आमच्या शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक भागुराव कांबळे सर आणि साईप्रकाशचे मुख्याध्यापक आणि हे आमचे राजरत्न धवणे भाऊ, या सर्वांच्या उपस्थित ग्रामपंचायत साखरा येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. आणि आता आपण आमच्या शाळेत आलेलो आहोत. जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे आपण सर्वजण आलेलो आहोत. आता हे काही तुम्हाला सर्व जे काही मान्यवर पालक मंडळी दिसत आहेत ते आमच्या साखरा या गावातील आहेत. आणि या सर्व मान्यवर मंडळींचं आम्हाला यावर्षी फार सहकार्य मिळालं शाळेच्या विकासासाठी. बघा, अशा या मंगल प्रसंगी सर्वांच्या उपस्थितीमध्ये
जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडत आहेत. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार वानखेडे पहा, हे आमचं आता फर्स्ट आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आम्ही पार पडत आहोत. आम्ही याच वर्षी नवीन असं ध्वजारोहणासाठी बांधलेलं आमचं हे आता काम तुम्ही पाहू शकता. आणि ज्याप्रमाणे आता हे आमच्या ध्वजारोहणाचं नवीन काम झालेलं आहे, त्याचप्रमाणे आमच्या यावर्षी ध्वजसुद्धा अतिशय नवीन आहे. आणि अशा नवीन अशा सगळ्या वस्तूंचं ध्वजारोहण पार पडत असताना आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नंदकुमार वानखेडे भाऊ आणि त्यांना सहकार्य करीत असताना आमचे पाटील सर, हे पहा आता सर्व विद्यार्थी सावधान स्थितीत उभे आहेत. आणि त्याचबरोबर आमचे सर्व पालक मंडळी, आमचे शिक्षक मंडळी सर्वजण सावधान स्थितीत उपस्थित आहेत. आणि विद्यार्थी ऑर्डर दिल्यानंतर आम्ही सर्वांनी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि त्याचबरोबर संविधानाचे प्रास्ताविक घेतला. आपण सर्वांनी संविधानाची प्रास्ताविका म्हटली. आणि त्यानंतर आता आमच्या समोरील कार्यक्रम सुरू झाला, जे की उपस्थित मान्यवर मंडळींचा पुष्पगुच्छ देऊन आम्ही सर्वांचं स्वागत केलं. या प्रसंगी आमच्या शाळेतील सर्व शिक्षक मंडळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहेत. आता हे आमचे ज्येष्ठ पालक आहेत. हे पहा, आम्ही सर्व आमच्या शाळेच्या परिसरात उपस्थित असलेले जे काही सर्व पालक आहेत, जे काही मान्यवर मंडळी आहेत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रतिष्ठित पालक, पत्रकार बंधू, या सर्वांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता यावेळेस उपस्थित असलेले आमचे संभाजी फोपळे पालक आणि आमचे वानखेडे पालक आहेत, ज्यांचं स्वागत मी स्वतः करत आहे. आता हे सर्व आमचे मान्यवर पालक की ज्यांचं सहकार्य आम्हाला शाळेच्या विकासात लाभला, हे आमचे आता राजरतन दवणे भाऊ आहेत, ज्यांचं स्वागत मी स्वतः करत आहे. आता हे आमचे उपसरपंच साहेब आहेत. हे पहा, हे अशा पद्धतीनं हे आमचे प्रतिष्ठित पालक अशा पद्धतीनं आनंदाच्या आणि हर्षोल्लासाच्या वातावरणात जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे प्रजासत्ताक दिन पार पडला. आणि यामध्ये आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभला. आता हे आमचे उपाध्यक्षताई आहेत, सौ सिंधुताई गजानन वानखेडे, आमचे उपसरपंच दवणीताई. आणि पहा, अशा पद्धतीने आमच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी भाषण वगैरे दिले आणि असे व्यवस्थित असा कार्यक्रम पार पडला. आणि त्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला की आता यावेळेस आमच्या शाळेत अतिशय दिवस रात्र काम चालू असल्यामुळे यावेळेस आमच्या शाळेचं लाईट बिल जे आहे ते जवळपास 8,500 रुपये आलेलं आहे. तर आता हे लाईट बिलचं प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पालकांनी एकत्रित आले आणि यावेळेस आमचे विठ्ठलराव वानखेडे, जे की पुढाकार घेऊन सर्वांच्या मदतीनं आणि सर्वांच्या सहकार्याने सर्वांनी आम्ही 500 जमा केले. आमच्या सर्व साखरा गावातील पालकवर्ग आणि सर्व शिक्षक यांच्या एकत्रित संमेलनातून आम्हाला 8,500 रुपयाचं लाईट बिल भरायचं होतं, पण प्रत्यक्षात 10,000 ते 12,000 रुपये जमा झाले. पहा, आणि आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे आमचे एक पालकवर्ग आमच्या शाळेत आले होते. त्यांनी अतिशय छान अशा पद्धतीने हार्मोनियम वाजवलं. आता तुम्ही ऐकू शकता. सर्व कलागुणांमध्ये संपन्न असले आमचे हे पालक. त्यानंतर आमचे सर्व पालक आणि आमचे सर्व शिक्षक यांनी एकत्रित बसून एका लाईनमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेतला, जे की आता हे सर्व आमची फॅमिली आहे. संपूर्ण साखरा गावातील प्रतिष्ठित पालक आणि आमचे शिक्षक यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे, जे की फॅमिलीचं नातं असल्यासारखं आहे. आणि सर्वजण आम्ही एकत्रित बसून जेवण करणे, एकत्रित बसून काम करणे, सगळ्यांच्या सहकार्याने काम करणे, या सर्व गोष्टी आमच्या शाळेत पार पडत असतात. त्यामुळेच आमची शाळा आता सर्वांगीण अशा पद्धतीने विकास झालेले आहे आणि सर्वांगीण अशा पद्धतीने डेव्हलप होत आहे. हे आमचे सर्व शिक्षक वर्ग आहेत आणि आमचे हे पालक वर्ग आहेत.
तर अशा पद्धतीने पार पडलेला जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथील प्रजासत्ताक दिन.